राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठकीत आज खरं तर कॅबिनेट बैठक आज मंत्रालयात संपन्न झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत धडाकेबाज निर्णय घेण्यात आले। राज्यात वस्तू व सेवा कर विधेयक आणण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आलेला आहे। दरम्यान कोणते निर्णय घेण्यात आलेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आदिवासी शासकीय वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता, आहार भत्त्यामध्ये वाढ। कोयना धरणाच्या पायथा विद्युत गृहाच्या प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता। महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 मध्ये सुधारणा करून आगामी अधिवेशनात महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विधेयक आणणार। सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांसाठी महाराष्ट्र कर विलंब शुल्क यांच्या थकबाकीतील तडजोडीसाठी सुधारणा विधेयक आणणार। वांद्रे पूर्व येथील उच्च न्यायालयासाठी आरक्षित भूखंडावरील विस्थापितांसाठी द्यावे लागणारे 31,75,00,000 रुपयांचे शुल्क देखील माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पिंपरी चिंचवड पालिका क्षेत्रातील दफनभूमीच्या 1 हेक्टर 75 आर क्षेत्रापैकी 40% क्षेत्र महिला शुद्धीकरण केंद्रासाठी महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेअंतर्गत हडको संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या 2000 कोटींच्या कर्जास शासन हमी देण्याचा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।